नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर मी मिथिल पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे आज दिवसभर काय कसा दिवस जातो त्या रिलेटेड व्हिडिओ टाकणार आहे. तर आता मी निघालोय, आता वाजल्यात 8 आणि मी आता निघालोय. मागे बघू शकता माझी बायको पण आहे, मेकअप करते ती. स्ट्रगल. ती ऍक्च्युली टीचर आहे. तर मी तर रोज तिचा स्ट्रगल बघतो टीचरचा. अगोदर वाटायचं शाळेत असताना की टीचर लोकांना काही कामं नसतात, फक्त येऊन शिकवायचं असतं. पण आता बायकोच टीचर आहे बोललं तर सगळं कळतंय की त्या गोष्टी खऱ्या नव्हत्या. बघू शकता ते आता निघाले, जाता जाता मेकअप करतो. बऱ्याच गोष्टी आहेत. घरी आल्यावर पण कामं असतात त्यांना. आपल्याला वाटतं की शाळेतच कामं, घरी आल्यावर पण. तो नटसम्राट मधला तुम्हाला डायलॉग माहीत असेल, ती याची नाना पाटेकरची बायको त्याला बोलते, तुम्ही नाटक घरी आणलं. तसं मी तिला बोलतो, तू नाटक घरी आणलंय. असो, आता निघालोय. आता बघूया, तिला सोडतो स्कूलमध्ये आणि तिथून सुरुवात करतो. रिक्षावर कसे भाडे भेटतात वगैरे आणि कसा दिवस जातो ते खरं तर डेली रुटीन दाखवायचं आहे तुम्हाला. नवीन काहीतरी करतोय. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ. आणि अजून काही बदल हवे असतील किंवा हा कंटेंट पण आवडला असेल तर नक्की मी फॉलो करेल हा कंटेंट. तसं सांगा मला. तर भेटूयात आता पुढे. तर बघू शकता आता आमच्या कशेळीच्या ब्रिजवर आहे मी. ही कबूतर कमी होती, आता त्यात हे पक्षी आल्यात नवीन. दरवर्षी येतात. आता थंडी सुरू झाली, थंडीमध्ये येतात ते. आता ते कबूतर कमी होते, आता हे यांची नवीन सुरुवात झाली यायची. दुसरं काही नाही, ते गाड्यांच्या मध्ये येतात डायरेक्ट आणि ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून. पेमेंट तर मित्रांनो, आता बायकोला सोडलेलं आहे आणि मी आता इथून निघतोय बाहेर मेन रोडला. तर आता मी आहे वसंत विहारला नेहमीप्रमाणे. मी आता बाहेर गाडी साईडला लावतो आणि बघूयात ओला उबेर रॅपिडोवरती आज कसे भाडे भेटत आहेत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि बाकीच्या गोष्टी रस्त्यावरती जे काय घडेल,
जे काही दिसेल, पॅसेंजर समजा भेटले कुठले तर त्यांच्या सोबत पण काही बोलण्याचे वगैरे व्हिडिओ असतील, काय जे काय असेल ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता मी लावतो इथे गाडी साईडला आणि चालू करतोय ओला, उबेर, रॅपिडो. आणि काही मीटरवर पण भाडे घेऊ आपण. आता सध्या मी इथे थांबतो साईडला आणि बघूयात, चालू करू आपण ओला, उबेर, रॅपिडो. तुम्हाला दाखवा. उबरवरती ऑनलाईन जाऊयात आपण. उबरवर ऑनलाईन गेलेलो आहे. आता रॅपिडो, हे बघा उबरवर भाडे वाजायला लागले. बालकुम पाड्याचा भाडा वाजलेला आहे. एक्सेप्ट केलेला आहे मी बालकुमचा भाडा. तर पहिला रॅपिडो बंद करू. तर आता पहिलीच ट्रिप भेटलेली आहे बालकुमची. इथून लगेच लेफ्ट न तिथून पिकअप आहे. त्यांना पिक करू आणि ड्रॉप लोकेशनवर सोडूयात. तर चला आता. तर मित्रांनो, मी पॅसेंजरला आता सोडलं इथे. मी आता आहे साकेतला. मगाशी मी तुम्हाला सांगितलं बालकुमची ट्रिप होती, पण ते तसं लिहून येतं बालकुम वगैरे इथल्या एरियामध्ये असलो की एवढ्या एरियामध्ये. तर आता मी आहे साकेतला. तर लगेच इथे येता येता मला एक ट्रिप भेटली, तर त्यांना आता पिक करायला जातोय मी. पॅसेंजरला अगोदर इथे सोडलं आणि आता दुसरी ट्रिप घ्यायला जातोय. पिकअप आहे इथे पुढे. तर आणि मी मगाशी एक गोष्ट सांगायची राहिली माझ्याकडनं, की मी गॅस कालच भरली होती. आता 3 गाड्या आहेत गॅस, त्याच्यामुळे मी आता भरली नाही. तर आता पॅसेंजरला पिक करतो आणि ड्रॉप लोकेशनवर सोडतो. पॅसेंजरला सोडलं आणि उबरकडून एक व्हेरिफिकेशनसाठी दरवेळी येतं ते म्हणजे आठवड्यातनं 2-3 वेळा 1-2 वेळा येतं व्हेरिफिकेशनसाठी. म्हणजे आपला चेहरा व्हेरीफाय करतात ते, की तोच माणूस आहे का, ज्याने रजिस्टर केलेला आहे उबरवरती. ते चेक करण्यासाठी ते व्हेरीफाय करत असतात. तर आता ते मी केलं मगाशी इथे पोचल्यावर लगेच. तर आता इथे उभा आहे मी, साईडला गाडी लावतो पहिला आणि मग बघूयात कुठली ट्रिप भेटते आपल्याला. आता हे मोठमोठे भाडे वाजतात, ते काय घेऊन जाऊन फायदा नाही. इथे आता देव कॉर्पोरेशनच्या जवळ उभा आहे मी
मी आता लावतो साईडला गाडी. बघूयात कुठली ट्रिप भेटते ते. आता उबरच चालू आहे, आपण आता रॅपिडो पण चालू करू. कसं रॅपिडोवरती पण ट्रिप वाचतील, उबरवरती वाचतायत पण मोठ्या ट्रिप आहेत, म्हणजे गोरेगाव, अंधेरी, परत पवई. तेवढ्या लांब भाई आपण जात नाही, कारण तेवढ्या लांबून रिटर्न ट्रिप भेटणं मुश्किल असतं आणि या टाईमला सकाळी खूप ट्रॅफिक पण असते, त्याच्यामुळे मी तिथे जात नाही. आता हे बघा रॅपिडोवर पण भाडे वाचत आहेत, गोरेगाव वगैरेचेच भाडे वाचत आहेत रॅपिडोवर पण. तर असा प्रॉब्लेम होतो हा. आता ओला पण चालू करू. ऐरोलीचा भाडा वाचतोय रॅपिडोवरती, पण तिथे जायला पण ट्रॅफिक असते या टायमाला, म्हणून तिथे जाणं पण मी या टाइमला अवॉइड करतो. 10 नंतर तिथली समजा ट्रिप भेटली ना मला, तर मी घेतो, कारण ट्रॅफिक पण नसते आणि तिथून रिटर्न भेटतं ऐरोली वगैरेवरनं. म्हणजे अर्धा तास थांबलो आपण तरी आपल्याला भेटतं रिटर्न, त्याच्यामुळे मग घेतो. आता हे ओलावरती खूप भाडे वाचतात, म्हणजे तुम्ही उबर आणि आपलं रॅपिडो सोबत कम्पेअर केलं ना ओलाला, तर ओलावरती खूप भाडे वाचतात, पण ते सगळे लांबचे असतात. अंधेरी, पवई, म्हणजे मी जे भाडे अवॉइड करतो तिकडचेच असतात. बघूयात आता, तिन्ही पण ॲप्लिकेशन चालू आहेत. बघूयात आता कुठली ट्रिप भेटते इथून पुढे, बघूयात. आता रॅपिडोवरती चरईची ट्रिप घेतलेली आहे मी, बघू शकता. आता पहिला ओला बंद करून आहे, तर तो ओलाचा प्रॉब्लेम कसा असतो माहिती आहे का, ओला ना डायरेक्ट असं पॉपअप नाही होत. ट्रिप आली ना ओलावरती की पॉपअप नाही होत, डायरेक्ट त्यांचा ॲप्लिकेशनच ओपन होतो आणि मग बाकीचे ॲप्लिकेशन बंद होतात. तर आता पिक करूया, तिथे कॅडबरीचा जो सिग्नल आहे ना तो क्रॉस करून आपल्याला सर्व्हिस रोडला जायचं आहे, त्या साईडला रुनवाल नगर म्हणून आहे, तिथून पिकअप आहे. तर आता तिथून पिक करतो आणि पुढे भेटूयात. रजिस्टर ऑफिस है ना. MTNL का चाहिए ना आपको? हाँ, MTNL का मेन बिल्डिंग जहाँ पे रजिस्ट्रेशन वगैरह होता है, ये लेफ्ट में है शायद. हाँ, अपोजिट गणेश टॉकीज MTNL. हाँ ये गणेश टॉकीज यही है. MTNL का शायद यही बिल्डिंग है. आपका जीपे दे दीजिए. ये पीछे है. 85 ना? हाँ 85 euro ना. तर आता चरईला आलो आहे मी, गणेश टॉकीजच्या इथे. इथे आता बघूयात, पॅसेंजरला सोडलं मी. बघूयात इथे साईडला थांबतो कुठेतरी आणि बघूयात कसे भाडे भेटत आहेत इथून. आतापर्यंत तर चांगलं चाललंय. बघूयात आता पुढे. साईडला थांबायला पण जागा नाही, छोट्या छोट्या गल्ल्या आहेत.
जोगेश्वरीची ट्रिप वाजते, कट केली मी. आपल्याला नाही पाहिजे तेवढ्या लांबचं. जवळचं असलं की कसं बरं वाटतं, जरा ठाण्यातल्या ठाण्यात भाडे जरा चांगले भेटतात. रिटर्न बघा, नीरानंदानी लिंक रोड म्हणजे पवई साईडच्या ट्रिप वाजतात. आता लावतो इथे साईडला गाडी आणि बघतो कुठले भाडे भेटतात. आता इथून उबर तर केलेला आहे आता चालू. ओला पण चालू केलेला आहे. बघा, उबरवरती विक्रोलीची ट्रिप वाजते, पण आपल्याला नकोय कुर्ला. ओला तर मला तरी वाटतं लांबच्या भाड्यांसाठी बनलेला आहे, लांबचे भाडे. हे बघा, ऐरोली, पवई तेच आहे. तर ओलावरती मुलुंडची ट्रिप भेटलेली आहे ओलावरती. त्यांना पिक करूयात आणि सोडूयात. इथूनच आहे समोरनं. चला पुढे भेटू. आता उबर आणि रॅपिडो बंद करतो. लोकेशनवर तर आलो आहे, पॅसेंजरच्या मेसेज पण केलेला आहे. तर मित्रांनो, मगाशी मी चरईला होतो आणि मला ओलावरती एक ट्रिप भेटली. मी एक्सेप्ट केली, जसं मी तुम्हाला सांगितलं. लोकेशनवर पोहोचलो आणि 5 मिनटं मी वेट केलं मेसेज केल्यानंतर, आणि त्यांना फोन केले मी, 2-3 फोन केले, पण फोन काय लागतच नव्हती. तर मी ती ट्रिप कॅन्सल केली, कारण ओलाचं कसं असतं, वेट करून पण तो वेटिंग चार्जेस देत नाही, म्हणून मी ती ट्रिप कॅन्सल केली. आणि तसे कस्टमर आले कॅन्सल केल्यावर लगेच मागूनच आले ते. तर मी म्हटलं मी कॅन्सल केली ट्रिप. तर त्यांना सांगितलं का कॅन्सल केली ते, आणि त्यांना म्हटलं बसा, तुम्हाला सोडतो हवं तर. त्याच्यात किती दाखवत होते ते द्या तुम्ही. तर त्याच्यात 95 दाखवत होते. तर त्यांना मी आता सोडलं. मी आता मुलुंडला आहे, 95 घेतले त्यांच्याकडनं, आणि आता मुलुंडला येऊन थांबलो इथे. आता ओला, उबेर, रॅपिडो तिन्ही पण ॲप चालू आहेत. तर बघूयात आता इथून कसे भाडे भेटतात. तर ओलाचा मित्रांनो असाच प्रॉब्लेम होतो, कॉल त्यांचे लागतच नाही, कधीच लागत नाही कॉल. कधी लागला तर काही पॅसेंजर येतात लगेच, काही खूप लेट करतात. म्हणून जास्त करून तर लेटच करतात, किंवा काय प्रॉब्लेम असतो माहीत नाही, पण त्या ट्रिप कॅन्सल कराव्या लागतात. आणि कॅन्सल केल्या की वेटिंग चार्जेस पण देत नाही ओला, म्हणून असं करावं लागतं. तर बघूयात आता पुढे.
तर आता ऐरोलीचा भाडा उचललेला आहे मी. 800 मीटरवरती पिकअप आहे. बघूयात आता त्यांना पिक करू आणि सोडूयात त्यांना ड्रॉप लोकेशनवरती. तर आत्ताच पॅसेंजरला सोडलं मी. थोडीशी ट्रॅफिक लागली आणि मी आहे आता ऐरोलीला. तर आता इथे कुठेतरी साईडला थांबतो. इथे पुढे नेहमी मी इथे आलो की पुढे तिथे थांबतो. तिथेच तुम्हाला दाखवतो. चला तिथे आता थांबतो मी पुढे लेफ्टला आणि बघूयात कसे भाडे भेटतात. तर आता इथे साईडला लावतो गाडी आणि वेट करतो कुठली ट्रिप भेटते आपल्याला. आता खूप दिवसानंतर मी ऐरोलीला आलोय, म्हणजे बऱ्याच टाइम नंतर आलोय इथे. ऐरोलीला तसा येतो मी संध्याकाळच्या टायमिंगला, म्हणजे ते पण कुठे आपलं दिघा साईडला. पण आता इथे ऐरोली बस डेपो आहे ना, तिथे मी खूप टाइम नंतर आलोय. बघूयात आता इथून भेटतो का रिटर्न. आपल्याला भेटतात इथून, तरी पण बघूयात. तर आता उबरवरती एक ट्रिप भेटलेली आहे. जवळजवळ 15-20 मिनिटं वेट केल्यानंतर ट्रिप भेटली उबरवरती. आता त्यांना पिक करतो आणि ड्रॉप लोकेशनवर सोडतो. या माझ्या. चला चला लवकर चला, नाही तर पॅसेंजर कॅन्सल करेल. निघा आता. पुढे 500 मीटरवरतीच पिकअप आहे, जास्त नाहीये. मुलुंडची ट्रिप आहे. बघूयात आता. आता वाजल्यात 11 वाजल्यात आता, म्हणजे वाजतील आता 2 मिनिटात 11. मग बघूयात 12-12:30 वाजेपर्यंत घरी जातो मी. मुलुंडवरनं समजा ठाण्याची ट्रिप भेटली तर जाईल घरी. बघूयात कसं ते. आत्ताच ऐरोलीवरनं मुलुंडला येत होतो. तर येताना ना
मुलुंड ईस्टला होतो आणि त्या सिग्नलवरून राईट मारला मी, तर तुम्ही बघितलं असेल एक सुंदर, म्हणजे शब्द पण अपुरे पडतील, कमी पडतील, असा एक मुवमेंट डॅशकॅममध्ये कॅप्चर झाला होता. तुम्ही दाखवला मी तुम्हाला मगाशी. तर एक म्हणजे वडील त्याच्या मुलीसोबत जात होता आणि ते कसे जात होते ते तुम्ही बघितलंच असेल. एवढं भारी वाटत होतं ना ते, म्हणजे एखाद्या मुलीचं आणि बाबाचं नातं काय असतं ते त्यामधून समजत होतं. तर तुम्हाला पण भारी वाटलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. मला तर एकदम भारी वाटलं ते बघून. म्हणजे ते जात होते ना दोघं जण, बघून एवढं भारी वाटत होतं, खतरनाक एकदम छान मुवमेंट होती. तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं. मुलुंड वेस्ट वरनं मुलुंड ईस्टला जातोय. हा ब्रिज आहे त्या साईडला जायला, डायरेक्ट या साईडनं त्या साईडला. तर आता बघूयात इथेच त्या ज्या सिग्नलवर तो मुवमेंट कॅप्चर झाला ना त्याच सिग्नलवरनं आता नाही, त्याच्या अगोदर थोडा पिकअप आहे. तर बघूयात आता त्यांना पिक करूयात. तर आता पोहोचलोय लोकेशनवर, पिकअप लोकेशनवर. अराइव्ड म्हणून केलंय. पॅसेंजरला मेसेज पोचला असेल तरी सुद्धा मी आता पुन्हा मेसेज टाकतो. तर पॅसेंजरला आता मेसेज केलेला आहे मी. बघूयात आता पॅसेंजर आल्यावरती त्यांना ड्रॉप करूयात नौपाड्याला. उबरवरती भाडे वाजतायत, पोटनाक्याचा भाडा वाजतोय. ओके, पॅसेंजरने मेसेज केलेला आहे कमिंग म्हणून. तर आता वेट करूयात त्यांचं. तोपर्यंत उबर आपण बंद करू. गाडी साईडला लावता लावताच मला मानपाड्याची ट्रिप भेटले. तर कुठून आहे पिकअप, फोन करू त्यामध्ये ना. तर आता पिकअप लोकेशनला पोहोचतोय मी. समोर बस स्टॉप आहे, तिथेच पिकअप आहे. तर बघूयात आता, पिक करू त्यांना आणि ड्रॉप लोकेशनवर सोडूयात. आप बात करते हैं या सिर्फ कंटेंट ही बनाते हैं? का मतलब? आपका YouTube पे जो चैनल है, हाँ, उसके ऊपर आप सिर्फ कंटेंट बनाते हैं या फिर बात भी करते हैं यूजुअली ऐसे भी? मतलब आप लोगों से ऐसा? हाँ। करता हूँ ना. उसमें कैसा है जो मतलब वो टाइम पे कुछ हुआ तो उसके बारे में बता के फिर डालता हूँ, ऐसा रहता है. वो तो देखा मैंने लास्ट हाँ। जो 2-3 ब्लॉग है आपके, हाँ कि रैपिडो उबर में कैसे बैंक अकाउंट डालें, क्या हाँ। करना चाहिए, कैसे करना चाहिए. वो तो YouTube पे वो बड़ा वीडियो रहता है इन्फॉर्मेशन का, नहीं तो फिर ट्रैवलिंग का ब्लॉग रहता है, वो रिलेटेड रहता है. इंस्टाग्राम पे भाई नया रिक्शा ले तो ले, लेकिन उसमें कमाई भी है कि नहीं है. हाँ वो सब डालता हूँ ना. खाली कमाई नहीं दिखाता. नहीं कमाई नहीं दिखाते, नहीं मतलब आप अपना एक्सपीरियंस शेयर करते हो, वही कंटेंट. हाँ कमाई तो है, वही जो मतलब जो नया लेता रहेगा तो उनको वो कैसे कंफ्यूज रहते हैं ना, कमाई है कि नहीं, तो उनको बताना पड़ा, मतलब बताता हूँ. रहता है. हाँ, कि कमाई भी है और उसमें मेहनत भी है, मेंटेनेंस भी है, वो सब चीज़ वीडियो में डालता हूँ. तो कमाई देख के बहुत जन आते हैं. लेकिन फिर जैसे मेंटेनेंस हाँ. आता है भारी पड़ जाता है. मेंटेनेंस तो कमाई से ज़्यादा है. कमाई से ज्यादा मेंटेनेंस. हाँ, 3,000 तक खर्चा गया उसमें वो टाइम पे. तो ये सब चीज़ें भी दिखाता हूँ कि
ये सब भी होता है। नहीं जैसे वो क्योंकि देखने वाला कैसे कमाई ही देखता है इसलिए। इनकम ही देखेगा वो तो सही है। हाँ, और इनकम का वीडियो भी डालता हूँ, वो अर्निंग वाला, तो उसमें बताता भी हूँ कि मतलब हर बार ऐसा इनकम होगा ऐसा नहीं है। हाँ। कभी कभी खर्चा बढ़ जाएगा। कंटिन्यू ट्रिप भी नहीं मिलता, कभी कभी आधा घंटा 1 घंटा रुकना पड़ता है, तभी ट्रिप मिलती है, वो सब बताता हूँ। ज़्यादातर अभी जो कंटेंट डाल रहे हैं ना, वो खाली कमाई ही दिखा रहे हैं, ये सब बातें नहीं बताते। वाला कोई मतलब कोई भी नहीं बताता। किसी भी रिक्शा वाले को पूछोगे ना आपको अगर रिक्शा लेना रहेगा तो वो निगेटिव ही बताएगा आपको। वो तो रिक्शा वाला भी और कोई भी बिजनेस में वो निगेटिव ही बताते हैं, नहीं धंधा है, ये है वो है। तो मुझे भी वही वैसे सब बहुत मिले, इसलिए मैं सोचा कि अभी जो है वो बता सकते हैं हम लोग। रियल बताओ तो 3 साल बाद सोचा, कमेंट करने वाले भी बताते हैं कि ऐसा वीडियो डालो, ऐसा वीडियो अच्छा। डालो, वो सब वो पॉजिटिव वाले होंगे। हाँ बताते हैं मुझे। लेकिन ऐसे ट्रोलर्स ये भी होंगे। बहुत होते हैं, मतलब पॉजिटिव वालों से थोड़े कम रहते हैं, हाँ लेकिन होते हैं। ट्रोलर तो हर जगह रहते हैं। वो पॉजिटिव भी कंसिडर कर सकता हूँ कि हाँ यार बढ़िया आदमी है, आराम से बात किया। हाँ ना, और मैं उसको नेगेटिव भी ले सकता हूँ, यार कितना बकबक करता है, 4 चीजें भी वही तो है। वो दोनों तक ले अब दूसरे के ऊपर होता है। हाँ ना। उसको किस तरीके से बात करना है। वही वो इंसान का क्या बोलते हैं उसको अभी हिंदी में, दृष्टिकोण रहता है। हाँ पर्सपेक्टिव बोलते हैं अंग्रेजी हाँ में, पर्सपेक्टिव, हाँ पर्सपेक्टिव लेकिन हाँ बोलते हैं। दृष्टिकोण सही आपका वर्ड है। हाँ, तो वो हर इंसान का अलग अलग रहता है। हाँ मतलब अभी यहाँ से देखेंगे तो 6 नंबर आपको 6 दिखेगा, हाँ, सामने लेकिन वाला सामने देखेगा वाले उसको को 9 9 दिखेगा। सही है। ऐसा वो रहता है, मतलब 2 टाइप के लोग रहते हैं हाँ, कमेंट करने वाले। अभी मैंने उस दिन उसमें एक ने कमेंट भी मारा था कि मैं बुक करता हूँ, मुझे विमल ला के दो बोल के। ऐसा कमेंट मारा था, मैं उसको रिप्लाई दिया, अगर मेरे को बुकिंग आया तुम्हारे नसीब से तो लेके आऊंगा। ऐसे कमेंट करने वाली भी। वो तरीका होता है। हाँ अच्छा वो आपने उस चीज को पॉझिटिव लिया। हाँ, आगे वाला positive आगे लिया। वाला, आगे वाला आहे. हाँ, अगला। तर मित्रांनो आताच मानपाड्याला मी सोडलं पॅसेंजरला. छान वाटलं बोलून पॅसेंजर सोबत, की त्यांनी मला माझ्या कंटेंट बद्दल विचारलं, खूप काही गोष्टी बोललो, मस्त वाटलं. आणि आता 86 रुपये झाले होते, तर त्यांनी मला 100 रुपये केले ते. तर असे पॅसेंजर असतात मित्रांनो, आपण नीट राहिलो ना त्यांच्यासोबत की ते पण आपल्यासोबत चांगले राहतात. काही पॅसेंजर असतात खूप वाईट, म्हणजे स्वभाव असतो काही पॅसेंजरचा, काही पॅसेंजर चांगले असतात. तर आपण नीट राहिलं पाहिजे, तेव्हा समोरचा माणूस तसा राहतो. तर मित्रांनो मी आता जातोय घरी. इथे मी आपला उपवनच्या इथे रौनक पार्क आहे, तिथे मी पॅसेंजरला सोडलं आणि इथून आता जातो घरी, कारण 12:15 वाजलेले आहेत. आता 8 वाजल्यापासून म्हणजे निघालोय मी घरातनं, तर आता 12:15 झालेले आहेत, म्हणून जातोय घरी, जेवतो, घरी जाऊन थोडा आराम करतो आणि मग संध्याकाळी परत निघतो. तर भेटूयात पुढे आता. परत इथूनच ओला उबेर रॅपिडो चालू करतो. बघूयात कसे भाडे भेटतात. मला खरं तर आता 5:45ला निघालोय, म्हणजे तर आता 5:45ला निघालोय, म्हणजे मला जायचंय 7:30 वाजेपर्यंत पवारनगरला. म्हणून मी आता तिथे जाता येईल असेच भाडे घेईल. तर आता बघूयात कसे भाडे भेटतात.
त्या ब्लॉग मध्ये. तर आता इथे थांबतो टोल नाक्यावर. तर आता इथूनच पिकअप आहे. वागळे इस्टेटची ट्रिप भेटलेली आहे. कुठे आहेत काय माहिती पॅसेंजर. लोकेशन तर इकडचं दाखवतोय. बघूयात, त्यांना अराइव्ड म्हणून टाकतो मी. मेसेज जाईल त्यांना आणि मेसेज पण करू. तरी पण बघूयात, आता बाहेर निघून बघतो मी. वीडियो बना दो. चालू है वीडियो भी चालू है. ब्लॉगिंग चालू है. ये डैश कैम पे चालू है. कैमरा लगा है. डैश कैम लगा है, उसी पे करता हूँ. डैश कैम लगा है. लेकिन मेरे को रिकॉर्ड नहीं होगा ना. मेरे को बंद कर दो भाई. मेरे को नहीं करने का. मेरे को मत करो. नहीं, ये हो रहा था. नाइस नाइस. किधर है तो आप? इधर ही. मैं इधर ही कशली अरे. गाँव में. कंटेंट क्रिएटर. अभी तो निकला. हम लोग कंटेंट क्रिएटर. आ गया? हम लोग वो है. हम लोग वीडियो बना रहे हैं. आ गया. हाँ. क्या नाम है? नॉडी. देखो ना इस पे नॉडी? नॉडी 604 मारो ना. नहीं, नॉडी इस पे मैंने नहीं, बाइक इस पे वाला मारो, यूट्यूब पे मारो. यूट्यूब पे. नॉडी मैंने बाइक वाला एक देखा था नाम. वो बाइक चला. नहीं, हम लोग बस नॉडी 604 डालो ना. नॉडी नहीं तो एकदम में पार डालो, गाना आएगा हम लोग. ये क्या? हाँ. पहला वाला. क्या? यस सर. सब्सक्राइब करता हूँ. हमारा भाई है, वो भी गया है जरा काम. आ गया. हमारा भाई मतलब हम लोग ही. सब हम लोग करते हैं शूट वगैरह. मतलब आपका शूटिंग का काम है. वीडियो बनाते हैं. फोन को रानी आवाज चला रहा. हाँ. भाई तू कब से कर रहा है? ये मई महीने से चल रही है. हाँ. अभी YouTube पे 5,000 हो जाएगा अभी. हाँ. और Instagram पे अभी 2,000 हो जाएगा. अरे 1,800 हुआ है. Instagram पे कैसा रहता है, डेली का एक रील रहता है. जो दिन में हो जाएगा वो ऑब्जर्व करके डालने का. मस्त बना दिया है रिक्शा. हाँ हाँ. आगीची रिक्शा. लाइक शेयर एंड सब्सक्राइब. एक नंबर लग रहा है. यूट्यूब के सब प्लेटफॉर्म है. टैलेंट, कोई भी टैलेंट रहेगा आप लोग डाल सकते हो. हाँ. कोई जज करने वाला नहीं है. कोई बहुत रहते हैं निगेटिव कमेंट करने वाले. वो उन लोग का ध्यान ही नहीं देते. उनके छाती पे पैर रख के ऊपर जाने का, ऐसा करने का. 182. है ना. चलो दोस्तों. अरे ले लो. अरे रखो यार. तुम्हारा काम अच्छा लगा भाई. हाँ, थँक्यू. नाही एक्स्ट्रा दिले म्हणून नाही, पण असे बोलणारे मस्त वाटतं बोलताना. आपण जो कंटेंट बनवतो त्यांनाही आवडतो. जे काम करतोय त्यांनाही आवडतं. प्लस त्यांचा पण यूट्यूबवरती चॅनल आहे नॉडी 604 म्हणून. त्याच्यावरती रॅपचे व्हिडिओज टाकतात ते. तर जाऊन चेक करू शकता. पण छान वाटलं बोलून वगैरे. असे पॅसेंजर भेटतात, मस्त वाटतं असं भेटल्यावरती. आता बघूयात. इथून मला आता पवारनगरला जायचं आहे. पवारनगरची ट्रिप आता उचलणार आहे मी, किंवा त्या जवळपासची वसंत विहार वगैरे. तर बघूयात आता. हा का. थँक्यू. असे व्हिडिओ बघणारे भेटतात आपल्याला. छान वाटतं मित्रांनो. म्हणजे आपण काहीतरी चांगलं करतोय लाईफ मध्ये.
मस्त वाटते. तर मित्रांनो, आता मानपाड्याचा ट्रिप भेटलेला आहे मानपाड्याची. चला, अशर काहीतरी होतं, मी पण नीट बघितलं नाही. मानपाड्याची आहे म्हणजे तिकडचीच असेल, वसंत विहार मेडोज त्या साईडचीच असेल. त्यामुळे आता मी ॲक्सेप्ट केलेली आहे. आता पिक करतो पॅसेंजरला आणि त्यांच्या ड्रॉप लोकेशनवर सोडतो. आणि पवारनगर साईडला मला काय जायचं आहे, तर तिथून मला आता बायकोला पिक करायचं आहे आणि तिथून घरी जाणार. तर चला, आता आधी या पॅसेंजरला त्यांच्या डेस्टिनेशनपर्यंत आपण सोडूयात. जे आपलं काम आहे ते आपण करूयात आणि आजच्या दिवसातली शेवटची ट्रिप घ्यायला वसंत विहारला जाऊयात. तर या माझ्यासोबत आता पुढे. 6232. पीछे. आता आलो आहे बायकोला पिक करायला. आता तिला करतो फोन, ये म्हणून खाली. चला पुढे भेटूयात आता. तर मित्रांनो, आता जातोय घरी. इथे कापूरवाडीला पोहोचतोय. इथे आता बघूयात गॅस पंप आहे का चालू तर असेल, पण गर्दी नसली तर भरेल गॅस, नाहीतर मग सरळ घरी आतमध्ये. एवढी पण लाईन नाहीये, भरून घेऊयात. तर आता गॅस भरून झालेली आहे. आता जातो घरी आणि आजचा ब्लॉग इथेच संपवतो. आता व्हिडिओ कसा वाटला, पूर्ण बघितला असेल, कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. भेटूयात अशाच छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.